चिखलकर यांना सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या वतीनं केला जातोय। एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य मंडळी यांनी जो दिलेला आहे तो पाहता नवी मुंबई पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पुढे पोलीस स्टेशनला नेण्याची कारवाई ही सुरू केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मला मिळतोय आणि महिलांना सुद्धा आता ताब्यात घेतलं जात आहे। आपण बघितलं दृश्यांमध्ये तर लक्षात येईल की अनेक महिलांच्या हातामध्ये लाटणं बघायला मिळत आहे, घागरी बघायला मिळत आहेत, मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। प्रणाली, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? आपण प्रणाली यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र महिला पदाधिकारी यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता इथून यांना नवी मुंबई पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशनला नेण्यात येईल अशी माहिती मिळते। महिला पदाधिकारी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन आता ही गाडी पुढे नेली जात आहे। आपण पाहतोय एकूण या ठिकाणी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनानं केला असं या सगळ्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आज नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि इथे सगळ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढे आंदोलन जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो। एकूण हा जो संपूर्ण परिसर आहे हा आंदोलनकर्त्यांनी भरून गेलेला होता आणि आता उर्वरित जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या वतीनं करण्यात येतो आहे। आतापर्यंत 2 या ठिकाणी गाड्या ज्या आहेत ते भरून पोलिसांच्या व्हॅन भरून कार्यकर्ते पदाधिकारी यांना नेण्यात आलेला आहे। उर्वरित कार्यकर्ते पदाधिकारी यांना सुद्धा ताब्यात घेतलं जाऊ शकतं। यावेळेला प्रातिनिधिक स्वरूपात जे आंदोलनकर्ते जे या ठिकाणी महागाई दाखवणारी जी काही चित्र होती, या ठिकाणी जी काही आपण म्हणू त्याला की सिंबल जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आले होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणून हटवण्यात आलेलं आहे आणि पुढे आणखी काही व्हॅन ज्या आहेत त्या भरून आंदोलनकर्त्यांना नेण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं केला जाणार आहे। ज्यांनी अजून आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये आता पुढे भरलं जाईल असं दिसून येत आहे। प्रमाणात अजून सुद्धा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात आहेत। अजून सुद्धा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। कार्यकर्त्यांची संख्या अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला नवी मुंबईमध्ये बघायला मिळते। नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर हा मोर्चा अडवण्यात आला आणि या ठिकाणीच या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। महागाई असेल, इंधन दरवाढ असेल, या सगळ्या विरोधात हे कार्यकर्ते आंदोलन करतायत। रोहित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बघायला मिळतात। काही वेळापूर्वीची जर आपण दृश्य बघितले आपल्या लक्षात येईल, जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रोहित पवार आणि आव्हाड दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे। काही काळ पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी झाली। हातामध्ये विविध फलक आपल्याला या कार्यकर्त्यांच्या बघायला मिळत आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे। सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर हा मोर्चा अडवण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हे आंदोलन करण्यात आलं। मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळालेला आपल्याला बघायला मिळतो। हातामध्ये घागरी आहेत, मोठ्या प्रमाणात फलक बघायला मिळत आहेत आणि कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेला झालेली आहे। महिलांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मोर्चा या ठिकाणीच अडवण्यात आला आणि या ठिकाणीच महागाईबद्दल प्रातिनिधिक असं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया आपण आमच्या प्रतिनिधी प्रणाली सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आपण बघतो कार्यकर्त्यांची संख्या अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। जयंत पाटील साहेब आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज खरं तर एक प्रकारे आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न आहे का, कारण या आंदोलनाची पूर्ण परवानगी घेण्यात आली होती तरीही अगदी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आपले जेवढे आंदोलनकर्ते आमदार होते त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला नेले। खरं म्हणजे परवानगी काढून रीतसर सर्वांना निमंत्रण देऊन या ठिकाणी वाशीमधल्या नागरिकांना बोलवून या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोर्चा पूर्ण होण्याच्या आधीच त्या सर्व नेत्यांना पकडण्याचं काम जर करण्यात आलं असेल
तर हे अत्यंत लोकशाहीचा खून असल्याचा प्रकार आहे. या महाराष्ट्रामध्ये कोणाला मोर्चा काढायलाही बंदी आहे. आम्ही विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहोत. विरोधी पक्षाच्या वतीनं काढलेला मोर्चा महागाई विरोधी आहे, परंतु सरकार विरोधी नाही, महागाई विरोधी आहे. महागाईच्या विरोधी असणाऱ्या या मोर्चाला अशा प्रकारे दडपशाहीने थांबवणं आणि त्यांच्या नेत्यांना अटक करणं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. सर, ज्या पद्धतीनं गेले काही दिवस पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहे, शासनाचं म्हणणं आहे की जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली परिस्थिती बेहतर आहे किंवा चांगली आहे आणि आपण कंट्रोल करण्यामध्ये यशस्वी ठरलो. काही नाही, आता 12 रुपयाने आणखीन वाढणार आहे पेट्रोल, अशी बातमी मी मगाशीच वाचली. रुपया दिवसेंदिवस कोसळायला लागलेला आहे. आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त अवमूल्यन आपल्या भारतीय रुपयाचं व्हायला लागलेलं आहे. बांगलादेश, पाकिस्तानमध्ये त्यांचे तिथले करन्सी चांगली सुधारते आणि आपण का खाली पडतोय? या देशावर 200 लाख, 2.25 लाख कोटी रुपयापर्यंत जवळपास कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी जगाच्या पाठीवर जर तेलाच्या किमती घसरल्या तरी या देशामध्ये कर लावून या जनतेकडून भारतातल्या वसुली सुरू आहे कर्ज फेडण्यासाठी आणि त्यामुळं या महागाईचं समर्थन सरकार करू शकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं महागाई सामान्य जनतेच्या डोक्यावर बसायला लागलेली आहे आणि 12-14 वर्षापूर्वी सत्तेत आलेलं सरकार हे त्यांचा मूळ उद्देश हाच होता की आम्हाला सत्ता द्या, आम्ही सगळी स्वस्ताई करू. पण आज स्वस्ताईचा विषयच नाही, दिवसेंदिवस सगळ्याच वस्तूंच्या किमती महाग व्हायला लागल्या. सर, तुमच्या अनुषंगानं काल रावसाहेब दानवे असं म्हणाले आहेत की प्राजक्त तनपुरे आमच्याकडे आले, आम्ही त्यांना न्याय दिला. आता जयंतराव सुद्धा आले तर त्यांना आम्ही न्याय देऊ. मी ते काय म्हटले मला माहीत नाही, काय बोलले ते, पण मला न्यायाच्या प्रतीक्षेत मी नाहीच आहे. माझं चाललंय व्यवस्थित. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहे. परंतु तत्पूर्वीच सगळे जे प्रमुख आंदोलनकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. त्यामुळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीनं झाला असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं केला जातोय. व्हिडिओ हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई. तर नवी मुंबईतली आपण सगळी दृश्य बघतो. जयंत पाटलांची प्रतिक्रिया आपण नुकतीच ऐकली. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं हे आंदोलन नवी मुंबईमध्ये आंदोलन पार पडलेलं आहे. रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. महागाईच्या विरोधामध्ये हे सगळे नेते आक्रमक झालेले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे महागाईच्या विरोधात हे आंदोलन पार पडलं. रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील सुद्धा या आंदोलनाला उपस्थित आहेत. थाळ्या वाजवत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेल्या हातामध्ये घागरी दिसत आहेत. त्यानंतर जे वाढलेले इंधनाचे दर आहेत त्याबद्दल सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव, घरगुती गॅस महागलेला आहे, कमर्शियल गॅसचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तीला मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि याचाच एक प्रातिनिधिक संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय अशी भावना सुद्धा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे.